शितलीला हँडल करणं सोपं नाही. पण अजय, ही बी तुझं ट्रेनिंगच आहे. आर्मी ऑफिसरची मर्जी कशी राखायची हे जर शिकायचं असेल ना, तर पहिली शितलीची मर्जी राखता आली पाहिजे. काहीतरी करायला पाहिजे. शितले, का थांबलायस इथं? का म्हणजे? काचा दुसरा अर्थ बी असतोय का? नाही म्हणजे असेल ना तर मला बी सांग. तसं बी मी बावळटच आहे ना, मला तर काही कळतच नाही. अगं, का म्हणजे? का म्हणजे? नाही, काय नाही. तुला न्यायला थांबलोय. बर, हा, म्हणजे सकाळपासून इथंच आहे. बोलून दाखवायचं म्हणून थांबलायस का सकाळपासून? का दुसरी कोणाची वाट बघतेस? आणि मी विचारलं म्हणून मला सांगतेस की माझ्यासाठी थांबलायस म्हणून. अगं शितले, मी दुसरी कोणाची वाट बघणार आहे? मला काय माहित असेल कोण तर, जिचं बोलणं तुला कळत असेल, जी लेट करत नसेल. शितले, अगं काय झालं तुला चिडायला? काय नाही. अच्छा, मी तुला सकाळी सांगितलं ना आपलं सगळं संपलंय म्हणून. जाऊ दे मला. सॉरी ना शितले. हा, सॉरी. झालं परत सुरू. सॉरी सॉरी म्हणलं की विषयच संपतो ना. समोरच्याला काय वाटतंय ह्याचा विचारच नाही. अगं मी करतोय की विचार. होय, करतेस की असं बोलून दाखवायला. अगं नाही, कुठं बोलून दाखवतोय? मी कधी बोलून दाखवते का तुला? हा, मला तुझी काळजी आहे. मी तुला समजून घेत. तुला त्रास होणार असं वाटतं मला, म्हणून मी बोलून दाखवत नाही. पण तू सगळं बोलून दाखवतोस. लेट झालं बोलून दाखव, चिडले बोलून दाखव, समजून घेतलं नाही बोलून दाखव, थोडी काय चूक केली बोलून दाखव. मला तर ना असं वाटतं की तू वाटच बघत असशील कधी एकदा मी चुकते आणि कधी तू बोलून दाखवतेस याची. शितले, तू डोळे पुस आधी. काय उपयोग आहे डोळे पुसून? मग रडवायचंच नाही ना. शितले, अगं मी कुठं रडवलं? नाही, तू तर काही करतच नाहीस ना, मीच सगळं करते. भांडणं पण सगळी माझ्यामुळेच होत्यात. मला तर वाटतं आपलं जे काय चाललंय ना ते सगळं माझ्यामुळं आणि माझ्यासाठीच चाललंय. अगं असं काय नाही ग शितले. अगं माझं बी तुझ्यावर प्रेम आहेच की. होय, माझं वाटत तर नाही, पण आता काय करू मग सांग? वैतागू नकोस. अगं वैतागलोय कुठं? खरं सांगू का, तुझं तर प्रेमच नाही माझं. तुझं काही पडलेलीच नसते. शितले, अगं खरंच असं काय नाही, शपथ नाही असं काय. तू रडायचं बंद कर प्लीज. काय करू मग? त्रास होतोय मला. अगं नको करून घेऊ त्रास. म्हणजे ते बी मीच करायचं आणि तू त्रास होणार नाही असं काय करणारच नाही. अगं म्हणजे आपण दोघं बी प्रयत्न करूयात ना. आजा, आता हे शेवटचं. मग आता माझ्या ताकद नाही, बस प्लीज. हे बघ, इथनं पुढं सगळं तुझ्या मनासारखं होईल, सगळं. माझ्या मनासारखं नकोय, मला आपल्या मनासारखं पाहिजे. पण मला तर असं वाटतंय तुझ्या मनात आपल्यासाठी काहीच नाही. नाही नाही, सगळं आपल्या मनासारखं होईल, बस. हे बघ आजा, खरंच बस. मला काय सुचनाच झालंय आता. हे बघ, आपण बोलूया. हा, सगळं मस्त होईल. हा, मी नाही चुकणार परत. काय डोळे पुस प्लीज. चल. काय कशातले? काय झालं? आजानं फोन नाही केला. करणार होता का? करणार होता का म्हणजे?
गर्लफ्रेंड आहे ना मी त्याची. मग काय काम असेल तरच फोन करायचा होय? अगं पण तूच तर म्हणालीस ना मला स्पेस द्यायला पाहिजे म्हणून. होय पण नाहीतर तू त्याच्या संग भांडली असती ना म्हणून त्यानं फोन केला नसेल. उठसूट त्याच्या संग वाद घालत असतीस. शितले, तुझा प्रॉब्लेम काय माहितीये का? तुला ना सगळं तुझ्या पद्धतीने आणि तुझ्या मनासारखं झालं पाहिजे. काल म्हणालीस भांडणार नाहीस आणि तरी पण भांडलीसच ना. तीच तरी मला म्हणाली की आज बी त्याच्या संग भांडली म्हणून. हा म्हणजे चुकलं माझं. आधी चुकायचं आणि त्या बिचाराला बोलायचं. शितले, अशी जर वागत राहिलीस ना तर एक दिवस जाईल सोडून आणि बघ बसशील बोंबलत. अय, आज मला कधी बी सोडून जाणार नाही, कारण तो परफेक्ट बॉयफ्रेंड आहे. कळलं का? परफेक्ट बॉयफ्रेंड आज लवकर कसं काय आला? क्या हे जसं परफेक्ट बॉयफ्रेंड आहे का नाही तसा परफेक्ट फ्रेंड पण आहे. म्हणजे त्याला कळलं असेल आपण आपल्या जवळच्या मित्रांना जास्त वेळ देत नाही ना, म्हणून आलास लवकर. होय, तू म्हणतोस तसं असेल बरं का. होय क्या आज 100% चांगली माहिती मिळणार आहे. होय, अरे आज चांगली माहिती सांगते रे. होय आणि राहुल्या, सगळं नीट लक्षात ठेव, म्हणजे कसं तुला उपयोगी पडेल रे. हा होय आज माझा लव गुरु झाला. आता तुला सांगतोय क्या मला जर कधी भविष्यात पोरगी पटल ना तर ते आजमुळच. होय, खरं आहे तुझं. आणि मी आज लिहून घेणार नाही का? सगळी रेकॉर्ड करून घेणार आहे लाईव्ह. हा र, अरे भारी आयडिया का. म्हणजे कसं ह्यो व्हिडिओ नंतर आपण नेटवर टाकू ना, म्हणजे तुझ्यासारख्या गोरगरिबांना मदत होईल. होईल का? हा, चल गुरुजी, गुरुजी. हाँ गुरुजी, आज का ज्ञान बताओ. भक्त तड़प रहे हैं ना ज्ञान घेने के लिए आपका. म्हणजे अहो म्हणजे गुरुजी आमचं जीवन पावन करा. जगण्यासाठी ज्या 4 गोष्टी गरजेच्या असतात ना त्या सांगा आम्हाला. आजा, तू कोणाला काल लय भारी बोलतोयस, म्हणजे नुसतं असं ऐकत बसावं असं वाटतंय.